सगळ्यांनी आपला हात देवाकडे करा, म्हणजे तुम्ही सांगत आहात देव बाप्पा बघ आज पुन्हा एकदा मी मोकळा हाताने आलोय, मला आज भर, आजच्या दिवसात पुन्हा एकदा मला तुझी गरज आहे, मला गरज आहे देवाची, मला देवाची गरज आहे, मला गरज आहे। जो विश्वासाने देवाकडे नजर लावत आहे त्याच्या अवतीभोवती देवाचं कुंपण येत आहे। आज पूर्ण मोकळीकता घेऊन तुम्ही घरी जाणार, पुन्हा एकदा मोकळीकता, सुटका, चमत्कार, आशीर्वाद, मार्ग मोकळ, मार्ग मोकळ, या सर्व आशीर्वाद घेऊन तुम्ही घरी जाणार। थँक्यू, धन्यवाद येशू। बोल पुन्हा एकदा माझा देव बाप्पा। प्रभू आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, मरियम जशी प्रभू आठवड्याच्या पहिल्या दिवशी कबरेपाशी येशूला शोधायला आली, त्याच प्रकारे प्रभू आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभू आम्ही तुला शोधायला आलो। बोल, तुझा दास ऐकत आहे, तुझी दासी ऐकत आहे। तयार करा, मनाची तयारी करा, विचाराची तयारी करा। शेरे बबर येत आहे, वचनाची सेवा काय होऊ दे देव बाप्पा, वचनाची सेवा काय होऊ दे। जो भुकेला आहे देवासाठी तो तृप्त केला जाईल, जो भुकेला आहे देवासाठी तो तृप्त केला जाईल। थँक्यू, सर्व नियंत्रण तुझ्या हातात देतो देव बाप्पा। ज्या कामासाठी, ज्या गोष्टीसाठी तू आम्हाला बोलवलेला आहेस ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमचा हात, पाय, डोळे, शरीर मजबूत कर दे। थँक्यू, प्रार्थना येशूच्या नावात, आमेन, हालेलुया। देवाच्या वचनात जाऊया। 1 थेसलोनिक त्यातला 5वा अध्याय 17 वचन काढा बरं। जरात वाचूया, जरात म्हणा आमेन। प्रियांनो, जसं शारीरिक जीवन जगत असताना आहे ना, माणसामध्ये प्रत्येकांमध्ये काही ना काही सवय असतात, असतं का नाही प्रियांनो, है ना? प्रत्येकाला आपापला सवय माहित आहे। सवय म्हणजे काय? हिंदीमध्ये आदत, है ना? जसा माणूस या जगामध्ये जन्मायला येतो, जन्मायला आल्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही सवय किंवा काही ना काही गुणधर्म असतोच प्रियांनो, भले ते वाईट असू द्या किंवा पुढचं तुम्ही सांगून मोकळा व्हा, चांगला असू द्या, काही ना काही सवय त्याच्यामध्ये आहे, असतो किंवा असणार माझ्या प्रियांनो। आणि या मानव शरीरात जे जगामध्ये असताना सवय आपल्यामध्ये असतो ना प्रियांनो, तर देवामध्ये आल्यानंतरही काही सवय तुम्हाला आत्मिक रीतीने लावून घेणं गरजेचं आहे। सवय शरीरामध्ये काही ना काही सवय असतो माझ्या प्रियांनो। काही लोकांचा सवय असतो माझ्या प्रियांनो नुसतं पैसे कमवायचं, काही लोकांचा सवय असतो नुसतं भांडत बसायचं, काही लोकांचा सवय असतो नुसतं प्रेम करायचं इतरांवर, शेजाऱ्यावर, काही लोकांचा सवय असतो नुसतं राग धरायचं। बरोबर बोलतो का मी? तुम्ही तर पाहिलंच असेल डोळ्याने, कधी ना कधी, कुठं ना कुठं, किंवा आपल्यामध्ये देखील कधी तपासून पाहिलंय का? नाही ना पास्टर, आज कळत आहे मला। माणूस जेव्हा या जगामध्ये जन्माला येतो ना प्रियानो, तेव्हा
त्याचं स्वभाव किंवा त्याच्या रक्तामध्येच पाप आहे असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. रक्तातच पाप आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज ज्या वचनाकडे मी तुम्हाला नेणार आहे त्याचा आधी थोडस तुमचं मी प्रिपेअर करत आहे, तयारी करत आहे. बायबल मध्ये एक शब्द दिलेला आहे, निरंतर प्रार्थना करा. निरंतर निरंतर काय करा? आता हे जे निरंतर शब्द दिलेला आहे ना माझ्या प्रियांनो, सतत, सारखं, किंवा ह्याला तुम्ही सवय असं म्हणू शकता. निरंतर जे आहे ना त्याला तुम्ही सवय हा नाव देऊ शकता. सवय, बरोबर आहे. जो व्यक्ती देवासाठी एक सवय लावून घेतो ना माझ्या प्रियांनो, त्याचा मार्गामध्ये ना नेहमी आशीर्वाद असतो. आशीर्वादाला तुम्ही चुकणार नाही किंवा मुकणार नाही. येशू मध्ये आल्यानंतर तुम्हाला आत्मिक सवय लावून घेणं गरजेचं आहे, किंवा नसेल आज या वचनाद्वारे स्वतःला तयारी करा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळत आहे? आणि सवय असा लावा की आत्मिक सवय. आता कोणत्या सवय बद्दल बोलत आहे मी? आत्मिक सवय, आत्मिक आदत असे लावा माझ्या प्रियांनो, की मरुष्यभर तो सवय आपल्यामध्ये असावा. किती लोकांना कळत आहे? ते मराठीमध्ये एक म्हण आहे ना, जिथे जी खोट काय मेल्याशिवाय, हा हा जितेची खोट, ह्याचा अर्थ काय आहे? तो सवय मेल्याशिवाय जात नाही, म्हणणं आहे का नाही? तर जर तुम्ही हा जो शब्द आहे त्याला जर देवामध्ये लावलं तर किती आशीर्वादित होऊ आपण, सांगा बरं. किती लोकांना कळत आहे? आणि म्हणून माझ्या प्रियानो, बायबल मध्ये मी अनेक ठिकाणी वाचलेलं आहे की सतत सतत, निरंतर निरंतर निरंतर, सारखं सारखं सारखं, असं अनेक ठिकाणी वचन आहे. आणि खरंच हे जे आजचं वचन तुम्हाला आणि मला जर पटलं तर तुमचं सवय ख्रिस्तासारखं बनणार आहे. हालेलुया. आणि ख्रिस्तासारखं जर सवय आपल्यामध्ये, ख्रिस्ताच्या सवय किंवा ख्रिस्तासारखं जर आपण नाही झालो तर स्वर्गात जाणार पण नाही ना. हे पण विचार करण्यासारख्या गोष्टी आहे प्रियांनो. हालेलुया. किती लोकांना कळत आहे? म्हणून आज देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा सतर्क करत आहे. तुम्हाला ख्रिस्तामध्ये आल्यानंतर हे जे निरंतर किंवा हे जे सवय आहे ना, ह्याला पण एक तुम्ही दान म्हणून वापरू शकता, बरं का? दान. किती लोकांना कळत आहे? दान हे देवाने दिलेलं दान. देवामध्ये आल्यानंतर देवाने दिलेलं, ख्रिस्तामध्ये तुमचं जे काही सवय असेल ना ते देखील दान आहे. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, ज्यांना वचनाची दान मिळालेलं आहे त्याने निरंतर वचन सांगत राहावे. हालेलुया. कळत आहे का तुम्हाला? ज्याला स्तुती करण्याचं दान आहे त्यांनी निरंतर स्तुती करण्यात पुढे जावे. हे निरंतर म्हणजे काय? सवय करत राहा. किती लोकांना कळत आहे? आशीर्वादित व्हायचं का नाही? देवामध्ये पुढे जायचं का नाही? आणि म्हणून माझ्या प्रियानो, हे जे काही सवय आहे हे देखील दान असतात प्रियानो, जे देवाने दिलेलं आहे. जो प्रार्थना करतो त्याने निरंतर प्रार्थना करावे. तुम्हाला मिळो किंवा न मिळो, निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही भक्ती करायला किंवा देवाचा मागे लागले, मरुष्यभर देवाचा मागे चालण्याचा निर्णय घ्या. निरंतर, रोज आणि रोज. कधी कधी गोष्टी मिळो, प्रार्थनेचं उत्तर मिळो किंवा न मिळो, पण देवाचा मागे चालण्याचा निर्णय घ्या.
आणि माझ्या प्रियानो, मिळो किंवा न मिळो याच्यामध्ये पण काही अंतर आहे, काही भाग आहे. पहा, देवाकडून तर मिळणारच आहे, हे तर गॅरंटी आहे. बोला आमेन. देवाकडून मिळणार नाही असं कुठलीही गोष्टी नाहीये, मिळणारच. आणि जेव्हा मिळत नाही तर तिथं आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. हे मात्र तुम्ही, ही जे बाजू आपल्यामधलं कमी बाजू, हे तुम्हाला स्वीकारायलाच हवंय प्रियानं. तुम्ही कळत आहे का? देव देणार नाही असं कुठे लिहिलेलं नाहीये बायबलमध्ये. त्यांनी नेहमी देत आलेला आहे, तो त्यांनी देत आहे, देत राहणार. देत आलेला आहे, देत आहे, देत राहणार. पण तुमच्यामध्ये अंतरता किंवा तुमच्यामध्ये तो जो लागलेला आत्मिक सवय आहे त्याला कधीही तोडू नका, कधीही तोडू नका माझ्या प्रिया. कळत आहे का? जो प्रार्थना करत आहे, प्रार्थनामध्ये असतो किंवा ज्याला प्रार्थना करण्याचा ओझा आहे, त्यांनी निरंतर प्रार्थना करा, प्रार्थना तोडू नका. जर तुम्हाला वाटत आहे मला माझ्या घरच्यांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, माझ्या मंडळीसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, माझ्या पास्टरसाठी सिस्टरसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, ते न चुकता करत राहा. मी तुम्हाला सांगेल ना पुढे, जे निरंतर देवाच्या कार्यामध्ये काय म्हणतात त्याला लागलेत किंवा लगे रहो, तर ते त्या लोकांना आज नाही तर उद्या नक्की आशीर्वाद मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. काही ठिकाणी बायबलमध्ये माझ्या प्रियानं काही लोकांना थोडा वेळ मिळवण्यासाठी लागली प्रियानं, काही लोकांना पटकन मिळालेला आहे. पण लक्षात ठेवा की जर तुम्हाला ओझा आहे प्रार्थना करण्याची तर निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. जर तुम्हाला ओझा आहे मला उपास धरण्याची तर निरंतर उपास धरा. हालेलुया. आता निरंतर म्हणजे माझ्या प्रियानो, जर तुमच्यामध्ये ताकद बळ असेल तर रोज धरा, नाहीतर निरंतर म्हणजे एक दिवस ठरवा. काय ठरवा? योएलच्या पुस्तकात लिहिलेलं आहे ना, उपासाचा एक दिवस ठरवा. पहा, जगामध्ये जीवन जगत असताना जगी किंवा या शरीरात जसं सवय असतो ना, तसंच आत्म्यामध्ये जीवन जगत असताना एक सवय लावा, कधीच तुटू देऊ नका प्रियानो. जर तुमच्यामध्ये देवाने दिलेलं जे दान आहे ना, त्याला नेहमी वापर, नेहमी वापर, नेहमी वापर. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणाले, जो नांगराला हात लावून पाठी मागं बघतो तो माझं, बोला बोला पुढं जोरात. म्हणजे येशू या शब्दाद्वारे किंवा हे जे धडा आहे त्याच्याद्वारे काय सांगत होते, जे तुम्ही करता ते निरंतर करत राहा. होय किंवा नाही? होय किंवा नाही? हा या ना? का म्हणाले, जो नांगराला हात लावून पाठीमागं बघतो तो माझं, जो हल में हाथ रख के है ना वो पीछे देखता है वो मेरा काम का नहीं है. इससे क्या समझ में आ रहा है? जो बोझ, जो काम तुम्हें और मुझे दिया गया है उसमें लगे रहो. बोला अपने बाजू वाले को, प्रभु के काम में लगे रहो. जोर से बोलो, प्यार से बोलो, हंस के बोलो, प्रभु के काम में, देवाचं कामात लागलेले राहा. देवाचं काम सतत करत राहा. आता जोराने दोन्ही हात वर करून म्हणा, मी देवाचं काम सतत करत राहील. मैं प्रभु का काम करते रहूंगा. जोर से बोला आमीन, आमीन. ये क्या बोल रहा, वो क्या बोल रहा, छोड़ दो ना. हाँ या ना? चार लोगों के बारे में तो मैंने आपको बताई. चार लोक काय म्हणतील, ते चार लोक सापडणारच नाही आयुष्यभर.
इसलिए यीशु मसीह ने कहा कि वो व्यक्ति मेरे योग्यता का नहीं है जो मेरे काम में हाथ डालता है और पीछे देखता है, वो मेरा योग्यता का नहीं है। तो आपको क्या बनना है? प्रभु के नजरों में योग्य बनना है, योग्य। हालेलुया। चला बरं, प्रकटीकरण त्यातला 22वा अध्याय आणि 11 वचन काढा। बावीस 11 वाचूया जोरात। दुराचारी माणूस दुराचार करत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो। वा वा वा, हालेलुया। जरा टाळ्या वाजवा बरं येशूसाठी। ऐका, वचन ऐकलेत तुम्ही? प्रत्येक माणसाला जे देवाने ठरवून दिलेल्या गोष्टी किंवा कार्य आहे त्याबद्दल प्रकटीकरण मध्ये योहानाला देवाचं देवदूतांद्वारे सांगितलेलं आहे। काय सांगितलेलं आहे तुमच्यासाठी मी वाचत आहे। 22वा अध्याय 11 वचन। दुराचारी माणूस दुराचार करत राहो। बोला आमेन। दुराचारी माणूस म्हणजे कोण? हिंदी मध्ये काय लिहिलंय? अन्याय करणारा, अन्याय करत राहो। अरे बापरे, बायबल मध्ये असं पण लिहिलेलं आहे का? का लिहिलेलं आहे? कारण की माझ्या प्रियानो, जर एखादा माणूस देवामध्ये येऊन किंवा देवाचं कार्य करत असताना सुधारणा नसेल तर देव त्याला काय म्हणत आहे? असं झटकून देत आहे। दुराचारी म्हणून माणूस आता काय करत राहावे? पाप करणाऱ्यांनी असं पण लिहिलेलं का पास्टर? मग मी पापच करत राहणार, देवाचं वचनात लिहिलं। माझ्या प्रियानो, शेवटी देव देखील काय करणार है ना? कधी कधी देव पण कंटाळून जात असेल ना, सुधारण्याचं नावच नाहीये, सुधारण्याचं हालेलुया। जरा म्हणा हालेलुया। जे देवाने काम दिलेलं आहे ते निरंतर करत राहा। येशूकडे पहा, प्रेज द लॉर्ड। मरुसवर वधस्तंभ मध्ये जाऊसवर देवाचं काम करत होता तो। प्रेज द लॉर्ड। म्हणून 1 थेसलोनिक 5:17 मध्ये काय दिलं मी तुम्हाला वचन? निरंतर 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 प्रार्थना करा, निरंतर उपवास धरा, निरंतर माझ्या प्रियानो चर्चला या। आपल्या बाजूवाल्याला सांगा निरंतर चर्चला या, निरंतर चर्चला या। कळत आहे का? आणि प्रकटीकरण त्यातला 22:11 मध्ये दुराचार करणारा काय करत राहावा? दुराचार म्हणजे पाप करणारा, पाप करणारा पापच करत राहावं। का बरं? देवाचं वचन असं सांगत आहे। शेवटी माझ्या प्रियानो, देव वरून बघून 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 शेवटी देव काय करणार? तुम्हाला तुमच्या हवाली सोडून देईल। तुम्ही मला सांगा ना, नोहाच्या काळामध्ये माझ्या प्रियानो देवाने जगाचा नाश का केलं? का केली सांगा बरं? सुधारले नाही ना, सुधारले नाही। आणि म्हणून शेवटी देव काय म्हणतात त्याला? वैतकून किंवा दुसरा शब्द काय? संतापलं किंवा अजून एक म्हणतो ना आपण मजबुरीने। काय? मजबुरीने देवाला त्यांच्या हवाली त्यांना सोडून द्यावं लागलं। म्हणून प्रकटीकरण मध्ये देव योहानाला म्हणत आहे, दुराचार करणारा दुराचार करत राहावा, कधी सुधरायचंच नाही, नको सुधरू। देव पण म्हणत आहे नको सुधरू, वेळ जवळ आलेला आहे। हे जे प्रकटीकरण 22वा अध्याय देवाने योहानाला जेव्हा दाखवला, त्याचा पुढचा अजून पुढचा शब्द आधीचा शब्द
जर तुम्ही वाचले तर तुम्हाला कळेल. 22:10-9 पासून वाचलं तरी चालेल. परंतु तो मला म्हणाला, असे करू नकोस. मी तुझ्या सोबतीचा तुझे बंधू संदेष्टे व या पुस्तकातील वचन पाळणारे लोक त्याच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर. पुन्हा तो मला म्हणाला, या पुस्तकावरील संदेश वचने शिकून शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. 11वा वचन सांगायचं आधी 10व्या वचनात देव काय बोलत आहे. हा पुस्तकातील वचन, संदेश वचन जो आहे, भविष्यवाणी वचन, ते पुस्तक बंद करून ठेवू नकोस. बंद करून का ठेवू नकोस? वेळ जवळ आली आहे. का ठेवू नकोस? जरा म्हणा, वेळ जवळ आली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही प्रयत्न करा देवाचं कार्यासाठी, देवाचं राज्यासाठी. नेहमी मी देवासाठी काहीतरी निरंतर करायला तयार आहे. हॅलो, कळत आहे का? वेळ जवळ आहे म्हणून देव म्हणत आहे, दुराचार करणाराने दुराचार करत राहावे, पाप करणाराने पाप करत राहावे. आणि पुढचे शब्द काय लिहिले त्यात? मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिनते म्हणजे काय? खाणाऱ्या गोष्टी घाण करत राहणारा. घाण करत राहणाराने काय करावे? बापरे, असं पण वचन आहे का बायबल मध्ये? आहे ना. कोणासाठी आहे? जो माझ्या प्रियानो ख्रिस्ताला ओळखूनही, देवाकडे येऊनही आपलं आयुष्यामध्ये आत्मिक स्वभाव आणत नाही, त्या व्यक्तीला देव म्हणत आहे, दुष्ट काम करणाराने दुष्ट काम करत राहावे. आणि जे मलिनतेने वागणारे आहेत त्यांनी मलिनतेने वागत राहावे. पुढचा शब्द, नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो. कुठला भाग निवडायचा आहे सांगा? नीतिमान. कुठला भाग निवडायचा आहे? नीतिमान. नीतिमानपणाने वागणाराने नीतिमानपणे वागत राहावे, आचरण करत राहावे. करत काय म्हटलेलं आहे? करत राहावं म्हणजे काय? नेहमी, सतत, सारखं, निरंतर. देवामध्ये आल्यानंतर माझ्या प्रियानो आत्मिक स्वभाव तुमच्या मध्ये असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तो जगिक स्वभाव, अर्धा जगिक अर्धा देवामध्ये, अर्धा जगिक अर्धा देवामध्ये, तर माझ्या प्रियानो आयुष्याला कधी देवाचा आशीर्वाद किंवा आयुष्याला चांगला दिशा कधी माझ्या प्रियानो लागणार नाही किंवा दिसणार नाही. म्हणून आज ठामपणे एक निर्णय करा की खरं पास्टर, आजपासून माझ्या मध्ये आत्मिक स्वभाव मी वाढवणार आहे. आत्मिक सवय वाढवणार का? खरं सांगा मला. याच्या आधी काय करत होते? कधी प्रार्थना करायचं, कधी नाही करायचं. कधी चर्चला यायचं, कधी नाही यायचं. कधी प्रभू भोजन घ्यायचं, कधी नाही घ्यायचं. मग करत राहा दुराचार, पापच करत राहा. पहा, देवाने ज्याला त्याला आपला स्वातंत्र्यामध्ये सोडून दिलेला आहे. कोणा जर वाटत असेल मी आता जाऊन पटरीत जीव देणार आहे, देव तुम्हाला सोडून दे. नाही, मी जाणार आहे, मी जीव देणार आहे, देव मला वाचवणार. देव म्हणतो तू तुझ्या स्वातंत्र्यामध्ये जा, मला काही फरक पडत नाही. तुझ्यामध्ये जर ही स्वतंत्रता आहे, मी देवाकडे येणार, माझं जीवन बदलणार, मी माझ्यामध्ये निरंतर सवय लावणार, मी प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. देव म्हणतो त्याच्यासाठी पण तुला स्वतंत्रता आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये देवाने कोणालाही बंधन ठेवलेलं नाहीये. ज्याला जसं जगायचं जगा, पण शेवटी न्याय करणारा देव आहे. तुमचा हिशोब घेईल देव. कोणाला बांधून ठेवणार नाही, जकडून बांधून तुम्हाला ठेवणार नाही. ज्याला पाप करायचं करत राहा, देव तुम्हाला म्हणणार नाही पाप करू नको.
मनातच ठरवलं ना, विचारातच बसलंय ना. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणायचे, तुझ्या मनात आहे ते मुख वाटे निघेल. काय भरलेलं आहे तेच निघणार आहे ना. आणि म्हणून जे मलिनतेने वागत आहे है ना, त्यांनी काय करावे, मलिनतेनेच वागत राहा. घेणं देणं नाहीये देवाला. चर्च अशी एक ठिकाण आहे जिथं येऊन आपण निरंतर सुधारलं पाहिजे. हालेलुया. शिकवला जातो या ठिकाणातून वचन. हालेलुया. पवित्र स्थान देवाची जे चर्च आहे, इथं प्रत्येकाच्या जीवाला, प्रत्येकाच्या शरीराला, आत्म्याला पण या ठिकाणी ट्रेनिंग मिळत आहे. ट्रेनिंग काय मिळत आहे, ट्रेनिंग. आज कितीतरी पापी लोक चर्च मध्ये येऊन बदलले हो. त्यात एक मोठा पापी मी पण होतो, बदललो. हालेलुया. सोडून दिलं, सोडून सवय लावलं बायबल वाचण्याची, सवय लावलं टीचिंग करण्याची, प्रीचिंग करण्याची, सवय लावला प्रार्थना करण्याची, रोज सकाळी रात्री प्रार्थना करण्याची सवय लावलं. निरंतर प्रार्थना, निरंतर प्रार्थना, निरंतर माझ्या प्रियानं देवाचं, लोकांचं काळजी घेणं, बायबल वाचणं, प्रार्थना करणं, उपास पकडणं. हालेलुया. देव त्या व्यक्तीला कसं सोडेल हो, जो देवाच्या कामासाठी, कार्यासाठी निरंतर पुढे आहे. हालेलुया. किती लोकांना कळत आहे.